सर्वांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे बघा। प्रधानमंत्री घरकुल योजना 2025 सुरू झालेली आहे। यासाठी लाभ घेण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत, कशा पद्धतीने कागदपत्रे जमा करायचे हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या केएम इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आजच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर बघा, महाराष्ट्राला 20 लाख घरे मंजूर करण्यात आलेली आहेत। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि केंद्रीय ग्रामविकास आणि कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनाही धन्यवाद देण्यात आले आहेत। बघा, 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये त्यांनी 20 लाख घरे मंजूर केलेली आहेत महाराष्ट्रासाठी। तर बघा, महाराष्ट्राला 20 लाख घरे मंजूर झालेली आहेत आणि प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण यासाठी बघा प्रति लाभार्थी किती अनुदान दिले जाईल तुम्ही पाहू शकता। ग्रामीण भागात 1,20,000 रुपये एवढं अनुदान दिले जाणार आहे, तर डोंगरी भागात 1,30,000 रुपये एवढं अनुदान दिले जाणार आहे। सदर लाभार्थी निवडीचा अधिकार ग्रामसभेत देण्यात आलेला आहे। तर बघा, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अर्ज कोठे करावा? ग्रामपंचायत आणि पंचायत समिती येथे तुम्ही हा अर्ज करू शकताय। प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आवश्यक कागदपत्रे बघा, 7/12 उतारा, मालमत्ता नोंदपत्र, ग्रामपंचायत प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, लाईट बिल हे सर्व डॉक्युमेंट लागणार आहेत। तर बघा, अजून मनरेगा जॉब कार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स या पद्धतीने सर्व डॉक्युमेंट लागणार आहे। तर तुम्ही अजून प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज केला नसेल तर जवळच्या आपल्या ग्रामपंचायतीमध्ये जाऊन प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या आणि माहितीच्या अपडेटसाठी आजच आपल्या केएम इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा।